नमस्कार शिक्षक बंधूंनो, आपल्याला आनंदाची बातमी CTET म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी 2024 हे ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला कसे करायचे आपण बघूया. बघा, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही भरू शकता. गुगलवर जाऊन तुम्ही CTET 2024 असं टाकायचं. त्यानंतर तुम्हाला असं पेज ओपन होईल. पहिल्याला क्लिक करायचं. बघा, असं अप्लाय फॉर CET याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर केल्यानंतर खालील रेड अक्षरामध्ये अप्लाय फॉर CET डिसेंबर याच्यावर क्लिक करून पुढील अप्लाय होईल. जर बघा, आता असं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन टाकल्यानंतर सरळ खाली याची इंट्रोडक्शन दिलेली आहे, ही माहिती बघायची. बघा, जनरल OBC यांसाठी पेपर 1 किंवा 2 यासाठी 1000 रुपये आणि दोन्ही जर पेपर पहिला आणि दुसरा जर द्यायचा असेल तर 1200 रुपये आपल्याला फीज भरावं लागणे, एक्झाम फीज. तसंच एस टीसाठी पहिला पेपर किंवा दुसरा पेपर द्यायचा असेल तर 500 रुपये फीज आणि जर दोन्ही जर पेपर द्यायचा असेल तर 600 रुपये फीज आहेत. चला, तर अशी माहिती तुम्ही सविस्तर वाचून घ्या. नंतर खाली येऊन आपल्याला ह्या बॉक्समध्ये क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर टू प्रोसेस. क्लिक हिअर प्रोसेस केल्यानंतर बघा, इथं आपण आता रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला आहे. तर इथं कॅन्डिडेट नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर फादर्स नेम, मदर्स नेम, डेट ऑफ बर्थ, डेट, महिना, इयर, जेंडर आणि आयडेंटिटी, काय पण आय डी प्रूफ. मग तो वोटिंग कार्ड असेल, पासपोर्ट असेल किंवा बँक पासबुक असेल, रॅशन कार्ड असेल आणि एनी गव्हर्मेंट आयडेंटिटी विथ फोटोग्राफ किंवा ड्रायव्हर लायसन्स असेल. या व्यतिरिक्त काही असलं तरी जो तुम्ही आय डी प्रूफ दिला त्याचा इथं नंबर टाकायचा आहे. इथं नंबर टाकल्यानंतर खाली कॉन्टॅक्ट डिटेल टाकायचं आहे. इथला आपला ॲड्रेस टाकायचा आहे, लोकेशन टाकायचं आहे, लोकॅलिटी टाकायचं आहे. इथं आपलं कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट तुमचा जो का असेल तो पिनकोड इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. ईमेल आय डी बघा, फिल द केअरफुली, काळजीपूर्वक टाका, कारण की त्याच्यावर तुम्हाला मेसेज वगैरे येत आहेत. नंतर इथं कन्फर्म मेल करून घ्या. नंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तो कन्फर्म करून घ्या. खाली कन्फर्म झाल्यानंतर खाली STDच्याकडं असेल किंवा लँडलाईन नंबर असेल ते पण तुम्ही टाकू शकता, अन्यथा गरज नाही आहे. जर तुमच्याकडं ॲड्रेस जर तुमचा परमनंट तो असेल वर दिलेला तर इथं सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस असं करा, म्हणजे तो वरचा ॲड्रेस इथं खाली ऑटोमॅटिक येऊन जाईल. नसेल तर तुम्ही टाकू शकता तुमचा परमनंट ॲड्रेस. त्यानंतर इकडं पिनकोड वगैरे असं सगळं तुम्ही टाकू. पासवर्ड कसा असावा तर ते बघा, अल्फाबेटिकली, म्हणजे इथे पासवर्ड टाकताना तुम्ही पहिलं अक्षर घ्यायचं, क्रिएट करायचं आहे. पासवर्ड जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल बघा, पासवर्ड जर तुम्हाला इथे पासवर्ड क्रिएट करायचा असेल ना तर तुम्ही तुमच्या पहिल्या नावाचं अक्षर कॅपिटल घ्या, नंतर स्मॉल घ्या, नंतर एक कोणतेही चिन्ह घ्या आणि त्याच्यापुढे एक कोणताही आकडा टाका, म्हणजे तुमचा पासवर्ड क्रिएट होईल आणि तोच खाली कन्फर्म करून घ्या. नंतर इथं सिक्युरिटी कोड टाका, तुम्हाला जो आवडेल तो टाका. याच्यातला सिक्युरिटी कोड ज्याच्यात तुम्हाला असं वाटेल तो टाका. नंतर त्याचं ॲन्सर इथं द्या खाली, ठीक आहे, सिक्युरिटी कोडचं. नंतर दिलेला कॅप्चर कोड इथे टाका आणि सबमिट बटनवर क्लिक करा, म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. बघा, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता आपण लॉग इन करायचं आहे. आपण जो पासवर्ड तयार केला होता ते इथे टाकायचा आणि ॲप्लिकेशन नंबर जो आपल्याला भेटलेला आहे तो इथे टाकून हा कॅप्चर कोड टाकून साइन इन करायचं आहे. चला, तर आपण आता साइन इन करूया. चला, आपण केल्यानंतर तुमच्या पुढे असा फॉर्म ओपन होऊन जाईल. तर इथे रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आपल्या बघा, इथं वरती आलेलं आहे. आणि नंतर आता आपलं ॲप्लिकेशन फॉर्म खाली यायचं आहे.
कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये येऊन आपल्याला बघा इथं आपलं सगळं कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये सगळं टाकायचं आपल्याला. ॲड्रेस वगैरे, आपण कुठं राहतो, काय आपली लोकॅलिटी काय आहे, सगळं आपल्या देशाचं नाव, कंट्री, स्टेट, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट मुंबई, सबर्बन, पिनकोड वगैरे सगळं इथं ईमेल आय डी टाकायचं आहे. इथं मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे. सगळं आल्यानंतर इथं कॅप्चर कोड टाकायचा आहे. बघा आता कॅप्चर कोड टाकलं, सेव्ह आणि नेक्स्ट कोड टाकायचं आपल्याला. इथं आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट धिस पर्सनल डिटेलमध्ये कॅन्डिडेटचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर टाकायचं आहे, फादर्स नेम, मदर्स नेम, नॅशनॅलिटी, कॅटेगरी. आणि हे बघा इथं तुम्ही जर डिसॅबिलिटी असाल तर येस करायचं, अन्यथा नो करा. जर तुम्हाला इथं खालचं जे आहे लिहिण्यास तुम्हाला जर तकलीफ होत असेल किंवा लिहू शकत असाल तर तुम्ही इथे येस करा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल लिहिण्यासाठी असेल तर, नसेल तर नो करा. खाली बघा तुम्ही इथे एम्प्लॉईज ॲज अ टीचर आहे का, असेल तर येस करा, नाही तर नो एम्प्लॉईज सरळ करून टाका. त्याच्यानंतर खाली आता बघा हा पिनकोड टाका आहे. पिनकोड टाका आणि नेक्स्ट याच्यावर सबमिट करून टाका. सेव्ह अँड ॲज करा. झाल्यानंतर सबमिट. बरोबर. अशा प्रकारे आता पुढील तुमचं ओपन होईल. तर इथे अप्लाय फॉर, तर तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचं आहे, पेपर दुसऱ्यासाठी करायचं आहे का पहिल्यासाठी करायचं. तर बघा आपण आता दुसऱ्यासाठी अप्लाय केलेलं आहे. तर महाराष्ट्रात आपल्या मुलांनी पहिली लँग्वेज भाषा मराठीच निवडा आणि दुसरी भाषा हिंदी निवडा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा खाली इथे जर दिलेलं आहे 8 प्रकार दिलेले आहेत. जर महाराष्ट्राचे आपले मुलं असेल तर त्यांनी इथले क्रमांक 2 किंवा 3 निवडा. ॲज अ 50% मार्क्स, ग्रॅज्युएशन होऊन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा तुमचं बॅचलर एज्युकेशन झाले असेल तर 2 करा. आणि 3 नंबरचं ग्रॅज्युएशन विथ अ लेटेस्ट 45% मार्क्स अँड पास ऑर परचेसिंग बॅचलर. म्हणजे तुम्ही जर एज्युकेशनमध्ये शिकत असाल BEdमध्ये तर याच्या करा 3 करा. तर बघा इथं मोस्टली आपण आता सिलेक्ट 3 नंबरचं करतो आहे मी. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट तुम्हाला मॅथ आहे का सायन्स घ्यायचं आहे, मॅथ आहे का सायन्स घ्यायचं ते तुम्ही बघा. तर इथं मी सोशल सायन्स करणार, सोशल सायन्स. ओके. बघा क्वालिफाईंग एक्झाम, जे मुलं DED झालेले आहेत ना त्यांनी डिप्लोमा इन एज्युकेशन याच्यावर क्लिक करा. आणि जे मुलं BEd झालेले आहे डिग्री इन एज्युकेशन याच्यावर क्लिक करा. तर मी दुसऱ्या फॉर्म फिल केलेलं आहे म्हणून डिग्री इन एज्युकेशनवर क्लिक केलेलं आहे, BEd झालेलं आहे. आणि जे मुलं DED झालेले आहे त्यांनी डिप्लोमा इन एज्युकेशन क्लिक करा. ओके. असं. नेक्स्ट स्टेट. आता महाराष्ट्र बघा, तुम्हाला एक्झाम स्टेट तुम्हाला कोण टाकायचं आहे, महाराष्ट्र केलं की तुम्ही मुंबई टाका. दुसरं स्टेट पण महाराष्ट्र टाका, त्याच्यामध्ये दुसरी सिटी नाशिक टाका किंवा तुम्हाला जे आवडेल तुमच्या जवळचे असेल ते टाका. सिटी औरंगाबाद टाकलेली आहे मी, कारण की आपले एक्झामचे महाराष्ट्रच केलेलं आहे 3 नंबरला पण महाराष्ट्रच केलेलं आहे स्टेट. आणि तिसरी सिटी औरंगाबाद म्हणून निवडलेलं आहे. यानंतर एक्झाम स्टेट महाराष्ट्रच केलेलं आहे आणि चौथी सिटी पुणे. अशा प्रकारे हे तुम्ही व्यवस्थित भरायचं. आणि नंतर खाली हा सिक्युरिटी पिनकोड याच्यात टाकायचा आहे. तर आपण पुढील फॉर्म पाहूया आता. ओके. हे टाकल्यानंतर आपण इथं आता सेव्ह अँड नेक्स्ट करणार आहोत. आर यू शुअर टू वॉन्ट टू सेशन, इथं ओके करायचं आहे. हे सेशन सबमिट होणार. ओके. आता नेक्स्ट क्वालिफिकेशन डिटेल.
क्वालिफिकेशन जर तुम्ही पास झालेला आहेत का, तर इथं पास करा. कधी पास झाले ते करा, वर्ष. त्यानंतर एज्युकेशन, तुमचं स्ट्रीम कोणतं, एज्युकेशन आणि एलिमेंट ओके करा. तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीमधून किंवा कोणत्या बोर्डातून पास झाले ते करा. इथे पर्सेंटेज होते का CGPA आहे ते करा. इथं पर्सेंटेज होते पण केलेलं आहे. तुम्हाला किती मार्क आहेत टोटल आणि किती मार्क मिळाले ते केल्यानंतर इथे क्लिक नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक इथं पर्सेंटेज येऊन जाईल. त्यानंतर तुमचं जे इन्स्टिट्यूट किंवा जी युनिव्हर्सिटी आहे किंवा जे कॉलेज आहे ते कोणत्या पिनकोड आहे त्याचा ते इथं भरून टाकावं. ते इन्स्टिट्यूटचा पिनकोड टाका. त्याच्यानंतर इथं आपण आता पुढील कॅप्चर करून सबमिट करूया. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट. शुअर टू वांट सबमिट धिस सेशन, यस करा. ओके. बघा आता पुढील आता आपण स्टेप लिहिली आहे. चूज, आता आपल्याला फोटो आणि सही निवडायची आहे. ओके, तर आपण आता इथे फाईल चूज करूया. बघा आता फोटो आपण निवडलेला आहे. याची साईज ऑटोमॅटिक याच्यामध्ये बसून जाते. ओके, साईज बसल्यानंतर आपण डन करायचं आहे. डन केली की सबमिट होऊन जाते. त्याचप्रमाणे सही सेटसाठी इथं चूज फाईल करायचं आहे. ओके, बघा साईन चूज केल्यानंतर इथं आपण सिलेक्ट करायची आहे. आपल्याला जशी हवी तशी आपण इथं सिलेक्ट करू शकतो. ओके, बघा सिलेक्ट झाल्यानंतर डन करा. डन केल्यानंतर इथे सेव्ह करा. सेव्ह. बघा आता सगळं झाल्यानंतर आपल्याला आपला फॉर्म चेकअप सबमिट केलेला आपण आता पूर्ण चेकअप करा. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमचे पूर्ण पर्सनल डिटेल पूर्ण चेकअप करून घ्या, बरोबर आहे का नाही. तर हे बघा तुमची पर्सनल डिटेल पूर्ण माहिती आहे का नाही ते बघून घ्या. त्याच्यानंतर तुमचं अप्लाय केलेलं तुम्ही जे अप्लाय फॉर जे असेल ते सेंटर वगैरे टाकलेलं आहे तुमचं ते बरोबर आहे का नाही, चुकीचं आहे काय, पेपर नंबर तुमचा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो असा पूर्ण आता डिटेलपणे आपल्याला हे फेस ओपन झालेलं आहे. याची पूर्ण माहिती तुम्ही पर्सनल डिटेल तुमची माहिती करून घ्या. तुमचं सेंटर वगैरे बरोबर आहे की नाही, तुमचे लँग्वेज जे निवडलेलं ते पण बरोबर आहे की नाही पाहून घ्या. तुम्ही कोणत्या पेपरसाठी अप्लाय केलेलं आहे ते पण पाहून घ्या. पहिली ते 4थीपर्यंत केलेलं आहे का 6वी ते 8वीपर्यंत केलेलं आहे हे पण तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये पाहून घ्या. तुमची सोशल स्टडीसाठी तुम्ही अप्लाय केलं आहे, कशासाठी अप्लाय केलं हे पण बघून घ्या. तुम्ही निवडलेल्या सिटीज बरोबर आहे का हे पण पहा. तुम्ही पूर्ण माहिती जी काय भरलेली असेल ती पूर्ण तुम्ही एकदा सगळी पाहून घ्या. असा तुमचा प्रकारे फॉर्म येईल. तर बघा आता खाली इथे बॉक्स दिलेले आहेत. हे ऑल बॉक्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. वरील माहिती दिलेल्याप्रमाणे आपण ते ग्राह्य धरले जाणार आहेत. ओके, आपण हे चेक केलेलं आहे. त्याच्यानंतर ॲग्री. आता फायनल सबमिट होणार आपलं ॲप्लिकेशन. याच्यात फायनल झाल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारचा बदल करू शकणार नाही. चला तर आपण आता बघा आर यू शुअर वांट टू सबमिट द ॲप्लिकेशन फॉर्म, आपण एस करायचं. आपली अगदी पूर्ण माहिती बरोबर आहे म्हणून आपण सबमिट केलेला आहे. ओके, आता लास्ट आपल्याला आहे की फीज. बघा आता तुमचं आता रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट झालेलं आहे. व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झालेलं आहे. आता पेमेंट करण्याच्या अगोदर आपल्याला बघा इथं खाली युअर ईमेल आय डी ॲट द व्हेरिफिकेशन क्लिक हिअर. ईमेल आय डी तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे पहिली. ओके, तर तुम्ही आता हा पिन खाली सिक्युरिटी कोड टाकून ईमेल आय डी तुम्हाला बघा आता व्हेरिफिकेशन करायचं तुम्हाला ईमेल आय डी. तर खालील सिक्युरिटी पिन टाकावं लागेल तुम्हाला इथं पहिली, बरोबर. तर आपण आता टाकून घेऊया इथं. ओके, सबमिट बटनवर क्लिक करायचं. सिक्युरिटी पिन मॅच प्लीज OTP युअर ईमेल आय डी. तुमच्या ईमेल आय डी एक OTP येईन, तो इथं टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचा ईमेल आय डीला इथे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपलं ईमेल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला आता एक्झामची फी भरायची आहे. तर एक्झामची फी भरल्यानंतर
आपण अशा प्रकारे आपला पूर्ण अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे. चला तर आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, मनाला वाटलं तरच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.